तर जेसन जेसन काय आहे? आपला जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. कंसात तुम्ही असं म्हणू शकता, इट युज्ड टू अंडरस्टँड व्हॉट आर डेटा प्रेझेंटेड ह्युमन आयदर मशीन. म्हणजे काय, तुमचा जावास्क्रिप्टचा जो जेसन फाईल आपण म्हणतो ना जेसन, तर जेसनचा जो कोड आहे तो माणूस पण रिडेबल आहे, ह्युमन रिडेबल आयदर मशीन रिडेबल. म्हणजे तुमचा मशीन पण कोड वाचू शकते आणि तुम्ही स्वतः पण वाचू शकता. तर आपल्याला जेसनमध्ये काय नाही, फक्त डेटा आपल्याला नॉर्मल एपीआय कॉलिंगसाठी आपण लोकांचे एपीआय वापरतो ना, त्यासाठी आपण एक नॉर्मल डेटासाठी जेसन सर्व्हर क्रिएट करणार आहे. जेसन सर्व्हर क्रिएट करायला आहे ना, आपल्याला नोड इन्स्टॉल पाहिजे. तर नोडचं इन्स्टॉलेशन तुम्ही करालच. मी मागं सांगितलेलं, ज्यावेळेस जावास्क्रिप्ट चालू करायचं होतं ना, त्यावेळेस जावास्क्रिप्टचा कोड रन करण्यासाठी. तर नोडचं चेक कसं करायचं, तर आपल्या कमांड आहेत नोड -v, म्हणजे ते नोडचं वर्जन बघतं, आणि npm-v ह्या दोन कमांड्स आहेत टू चेक द नोड वर्जन. नोड -v, तर 20.19 माझं वर्जन आहे. आता npmचं म्हणजे npm म्हणजे काय, नोड पॅकेज मॅनेजर, npm-v, तर 11चं माझं वर्जन आहे. तर आता आपल्याला डेटाबेस पाहिजे, डेटाबेस क्रिएट करायचा आहे. तर मी काय करतो, एक फोल्डर घेतो, त्या फोल्डरला नाव देतो मी काहीतरी सेशन 17-18. सेशन 18 मध्ये जेसन आणि फेच एपीआय या फोल्डरमध्ये आलो. आता यात मी काय करणार आहे, एक कमांड आहे. कोणती कमांड आहे? npm नोड पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल. तर काय इन्स्टॉल करायचे आहे? ग्लोबली तो इन्स्टॉल कर जेसन सर्व्हर ही तुम्हाला कमांड रन करायची आहे. कॉपी केली मी आणि इथं पेस्ट केली. ओके, तर जेसन सर्व्हर आपला क्रिएट झालेला आहे. आता यात मी करतो कोड ब्लॉक्स ओपन, सॉरी विज्युअल स्टुडिओ VS कोड. तर यात मी काय करतो, db डेटाबेस डॉट जेसन ही नावाची मी फाईल तयार केली. म्हणजे तुमचा यात डेटाबेस असणार आहे. डेटाबेस कसा असणार आहे तुमचा, ऑब्जेक्टमध्ये की व्हॅल्यू पेअर्स. यस, स्टुडंट्सचा मी डेटा घेणार आहे, स्टुडंट्स, आणि त्यात मला एक ॲरे पाहिजे. त्या ॲरेमध्ये परत मला एक ऑब्जेक्ट पाहिजे ज्यात ID असेल 1, नेक्स्ट असेल त्याचं नाव, हां राईट, नेममध्ये मी समजा टाकलं ओमकार. नेक्स्ट आहे की त्याचे मार्क्स 85. असा 3चा डेटा घेतला, 75,
75 झालं, इथं मी काहीतरी 60 देतो. याचं नाव ओमकार ठेवलं, याचं नाव समजा सुभाष ठेवलं, याचं नाव नयन ठेवलं. तर यांची युनिक आय डी असणार आहे 3. हा झाला तुमचा जेसन सर्व्हर. आता मला काय करायचं आहे, ही फाईल रन करायची आहे. तर त्या कमांड प्रॉम्प्टला जाणार, जिथं आपण कोड ब्लॉक्स ओपन केला तिथे, सॉरी कोड ब्लॉक्स जाते म्हणतात VS कोड. तर तिथं रन करण्यासाठी कोणती फाईल आहे, इन्स्टॉल सर्व्हर. आता रन करण्यासाठी जेसन सर्व्हर, तुमच्या जेसन सर्व्हर -हायफन WATCH आणि कोणती फाईल रन करायची. इथं मी फाईल नेम टाकतो, फाईल नेम. नेक्स्ट काय येणार आहे, -हायफन पोर्ट नंबर. प्रत्येकाला आपला पोर्ट नंबर असतो ना तसा. तर जास्त करून 3000 नंबरचा पोर्ट यूज करतात जेसन सर्व्हरसाठी. जेसन म्हणण्यापेक्षा तुमचा .NET API असो, Node.js API असो ना, त्यासाठी पण असे पोर्ट्स असतात युनिक. जसं आपला काहीतरी अँग्युलरचा पोर्ट नंबर आहे ना, तो समथिंग 4201 4201 या पोर्टवरती रन करतो ना, तसा हा पोर्ट असतो. तर आहे अशी कॉपी केली मी, कमांड पेस्ट केली. आता फाईल नेमच्या जागी मला त्या फाईलचं नाव टाकायचं आहे, WATCH वॉच डेटाबेस .json. ओके, तर तुमचा पोर्ट नंबर रन झालेला आहे. तुमचा आला का, एंड पॉईंट येतो होतं. एकच मिनिट. तुम्ही ज्यावेळेस कंपनीमध्ये वर्किंग करता ना, त्यावेळेस तुम्हाला मेल येतो की अशी अशी आपली लिंक आहे. लिंक म्हणण्यापेक्षा डेटाबेसची लिंक आहे. तर हा एंड पॉईंट आहे. एंड पॉईंट म्हणजे काय, हा एंड पॉईंट असतो. हे तुमची लोकल होस्टची लिंक आणि तुमचा स्टुडंट आहे ना, हा तुमचा एंड पॉईंट असतो, म्हणजे एंड झालेला. मल्टिपल्स ज्यावेळेस तुम्हाला स्टुडंट आहे, तसं स्टाफ असणार आहे, तसंच अजून काय अशी माहिती असणार आहे ना, त्या कंडिशनमध्ये स्टुडंट्स आपण फक्त घेतले. नॉर्मल आपल्याला फक्त कसं दिसायसाठी सर्व्हर कसं असतं आणि कॉलिंग कसं होतं त्यासाठी. ओके, आता त्याच्या पुढे येऊ. आता माझा लोकल होस्ट किती आहे, 4200 आहे ना, 3000. जेसन सर्व्हर. आता जेसन सर्व्हरची हा माझा पोर्ट नंबर आहे, लोकल होस्ट 3000 आणि स्टुडंट. तर त्याच्यातून काय डेटा आला आहे मला, ID, तुमचं नाव आणि मार्क्स. झालं तुमचं. आता एक सर्व्हर, आपण दुसऱ्याच्या लिंक वापरत होता ना, त्याच्या जागी एक सर्व्हर क्रिएट झाला. आता यातच इंडेक्स म्हणण्यापेक्षा आहे ना, लोड स्टुडंट्स .html. आता मला हे सगळं बाइंड करायचं आहे याच्यावरती. तर बाइंड करायला मला काय काय लागणार आहे, जर का मी इथं H2 टॅग घेतला, स्टुडंट लिस्ट नंतर मला एक बटन पाहिजे. त्या बटनवरती मी स्टुडंट्सना लोड करणार आहे, लोड स्टुडंट्स. आता याला मी ID दिली, लोड BTN म्हणून. आता लोड कुठं करायचं आहे, आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे, त्याची लिस्टमध्ये लोड करायचे. तर त्याला मी एक अनऑर्डर्ड लिस्ट टॅग घेतला
आणि त्याला मी एक आय डी दिली. त्याला आय डी काय दिली? लिस्ट म्हणून. आता तुमचा जावास्क्रिप्टचा कोड. स्क्रिप्टमध्ये तुमचा आलेला आय डी, तर मला लोड बी टी एन बरोबर आहे इज इक्वल टू गेट डॉक्युमेंट असणार आहे. डॉक्युमेंटवरचा गेट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. त्याला पॅरामीटर मी पास केला लोड बी टी एन. नेक्स्ट काय केलं? त्या लोड बी टी एनला एक इव्हेंट लिस्नर ॲड केला. डायरेक्ट मी त्याला ऑन क्लिक ONCLICK सजेशन का म्हणून येत नाहीत. त्या ऑन क्लिकला मला काय कॉल करायचं आहे? एक असिंक्रोनस फंक्शन. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही ज्यावेळेस सर्व्हरवरती वापरणार आहे ना, ॲज अ एक्सपिरियन्स, ज्यावेळेस तुम्ही आता इंटरव्ह्यू देणार आहे ना, तर 6 महिन्याचा तुम्ही इंटर्नशिप दावणार आहे राईट. तर एक्सपिरियन्स ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिप दावणार आहे ना, त्या कंडिशनमध्ये तुम्ही नॉर्मल फंक्शन लिहून चालत नाही. त्या कंडिशनमध्ये तुम्ही सर्व्हरवरती वापरले काहीतरी असं दावायला लागणार आहे. मग त्याला आपल्याला काय करायचं आहे? एक ॲनॉनिमस फंक्शन. ॲनॉनिमस फंक्शन म्हणजे काय? त्याला नावच नाही काय. मग त्या बटनच्या क्लिकला असिंक्रोनस फंक्शन मी अप्लाय करतो आहे. असिंक्रोनस म्हणजे त्याला काय नावच नाही, असिंक, आणि ते ॲटोमॅटिकली विदाउट फंक्शन कीवर्ड तुमचे ब्रॅकेट, पॅरामीटरचे ब्रॅकेट आणि ॲरो फंक्शन आणि त्याची बॉडी म्हणजे काय? तुमची स्टार्ट बॉडी आणि तुमची एंड बॉडी त्या फंक्शनची. आता यात मी काय करतो? लेट रिझल्ट इज इक्वल टू अवेट. तू थांब. कशाला थांब? मी फेच API देतो, त्याला तो थांब. फेच API कुठं आहे? तुमचा टर्मिनल आहे नाही तर ही वर्क करते का नाही मला बघावं लागेल, कारण HTTP कधी कधी टाकावं लागतं, कधी कधी ब्राउझर ॲटोमॅटिक घेतलं असं काय माहिती. ब्राउझरला का म्हणून दावत नाही HTTP. जाऊ द्या, ब्राउझरचं बिहेवियर समजायला भरपूर दिवस जाणार आहे. हा झालं तुमचं कमेंट टाकतो API कॉल अँड स्टोअर व्हॅल्यू राईट. हा तुमचा इथं API कॉल केला आणि ती आपण रिझल्टमध्ये स्टोअर केली. आता फेच नंतर मला काय करायचं आहे? की तुमचा आलेला डेटा आता मी डायरेक्ट फेच नंतर देन असं नाही केलं. आता मी प्रत्येकाला अवेट फंक्शन वापरतोय. आता यातून काहीतरी डेटा आला या API मधून, त्या API मधून मी रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये मी डेटा स्टोअर केला. रिस्पॉन्स इथं बघा आलाय रिस्पॉन्स. नेक्स्ट काय केलं? लेट डेटा. तो आलेला डेटा आहे ना, तुम्हाला आयदर तो जेसन नाही तर आयदर TXT वगैरे फॉर्मॅटमध्ये भेटतो. त्याला आपल्याला कन्वर्ट करायला लागतो जेसनमध्ये. इज इक्वल टू अवेट तुमचा आलेला रिझल्ट डॉट जेसन. त्याला मी पार्स केलं म्हणजे त्याचं आता जाऊ द्या काय बोलताय त्याला, धर्मांतरण केलं थोडक्यात. त्याला आपण त्याची कास्ट वगैरे पण बदलली. नेक्स्ट काय केलं? आपल्याला एक वरचा लिस्ट टॅग आहे ना, तो लागेल. त्याला पण मी लिस्ट देतो नाव इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. त्या आय डीला मी LIST हा पॅरामीटर पाठवला. आता मला काय करायचं आहे? लिस्ट त्याचं इनर HTML IN सजेशन का म्हणजे ना ते डिफॉल्ट जावास्क्रिप्ट IN रिपोजिटरी फाउंड नको.
एक्सटेन्शन बदललं की असं होतं, हे 2-3 पॉपअप डिस्टर्ब करतात. HTML असंच असते. तर नल डिफाईन केलं म्हणजे ते लिस्टच्या आतमधलं जे इनर HTML आहे ना, ते मी नल डिफाईन केलं. नेक्स्ट काय करतो, तुमचा आल्याला जो डेटा आहे त्याच्यावरती मला लूप ॲप्लाय करायचा आहे. तर त्याला मी फॉर इच लूप ॲप्लाय करतो. इथे ॲरे नाही येणार. ॲरे डॉट फॉर इच तुमचा आल्याला पॅरामीटर, आल्याला पॅरामीटर काहीतरी मी घेतलं PAR म्हणून. आता या एक एक जे पण इटरेशन आहेत त्या इटरेशनवरती मला काहीतरी काम करायचं आहे. तर नेक्स्ट काय केलं, लेट li इज इक्वल टू, मला एक एलिमेंट क्रिएट करायचा आहे. डॉट, हा डॉक्युमेंट नाही रे, डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट. आता सजेशन यायला लागली. तर कोणता एलिमेंट मला पाहिजे, li नावाचा एलिमेंट क्रिएट कर. तो li लाच असाइन कर एका व्हेरिएबलला. आता आपण एक एलिमेंट क्रिएट केला. आता नेक्स्ट काय करायचं आहे, त्या एलिमेंटचं डॉट इनर टेक्स्ट म्हणजे जो पण आपण li टाकणार आहे लिस्ट, त्या इनर टेक्स्टला मला एक त्याला आलेलं पॅरामीटर्स मधलं असाइन करायचं आहे. तर आलेलं पॅरामीटर कोणता असणार आहे आपल्याला, आता मी एकदा जेसन फाईल दावतो कुठे गेली. तर आपल्याला हा ऑब्जेक्ट भेटणार आहे. आता ऑब्जेक्ट भेटणार आहे म्हणजे तुमचा हा जो पॅरामीटर आहे ना, फॉर इच मधला पॅरामीटर, हा तुमचा हा अख्खा ऑब्जेक्ट भेटणार आहे. तर यातला मला ID शो करायचा आहे. तर लिस्टला मला ID शो करायसाठी काय करावं लागेल, पॅर डॉट ID, IDचं स्पेलिंग बरोबर आहे. नेक्स्ट काय कर, अधिक डबल कोटमध्ये असं केलं, सॉरी, Ctrl+V ID अधिक ID नंतर काय आहे, नेम, तुमचा आलेला पॅरामीटर त्याच्यातलं नेम, नेमचं स्पेलिंग बरोबर आहे, आणि मार्क्स नेम प्लस परत डबल कोटमध्ये एक स्लॅश टाकू, स्पेस आणि स्लॅश टाकू, आणि परत स्पेस टाकू, आणि परत अधिक आलेला पॅरामीटर डॉट Ctrl+V मार्क्स. हा तुमचा जो पण डेटा मी आलेला आपल्याला जेसनमध्ये, हा तो आपण असाइन केला कशाला, तुमच्या लिस्टला. आता फक्त आपण असाइन केलाय, पण आपण अपेंड केलाय का त्या अनऑर्डर लिस्टला, आपण अपेंड केला नाही. आता त्याची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तुमचा लिस्ट, लिस्ट पॅरामीटर डॉट APPEND चाइल्ड, आणि तुमचा आलेला पॅरामीटर li. सेव्ह केलं. आता गोल आहे. आय थिंक वर्क व्हायला पाहिजे. ओके, झालं वर्किंग. आपण जे काल बघितलं की दुसऱ्यांच्या जे API आपण वापरत होतो ना, तिथं स्वतःचे आपण API बनवले. जसा मी स्टुडंट्सचा क्रिएट केला आहे ना, तसा तुम्ही इथं स्टाफचा करू शकता. अजून काय काय माहिती असते ना, जे आपण टेबलमध्ये तुम्ही आत्ता .NETचं प्रोजेक्ट वगैरे केलेत ना, तसंच तुम्ही असं डेटा ठेवू शकता जेसनमध्ये. आणि ते फक्त तुम्ही फॉर्म क्रोड ॲप्लिकेशन जसं बनवतो ना, तसं एखादं मोठं ॲप्लिकेशन पण बनवू शकता. की लोड, आता रिफ्रेश केलं, आता काही डेटा नाही. लोड केल्यानंतर तुमचा काहीतरी डेटा येतोय, ओमकार, सुभाष आणि नयन. सो ओके, तर हां, तर आपण एक H2 टॅग घेतलाय.
तो स्टॅटिक आहे. तुमच्या जे HTML पेज आहे त्याच्यावरती लोड स्टुडंट्स नावाचं काहीतरी टॅग प्रिंट होईल. नेक्स्ट काय केलं, एक अनऑर्डर्ड लिस्ट घेतल्या. अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय असतं, तुमचे जे डेटा दिसणार आहे तो बुलेट्स पॉईंट्स म्हणा अशा टाईपमध्ये काहीतरी दिसतं. त्याचे जे पॅरामीटर्स असतात ते मे बी तन्मय सरांनी वगैरे शिकवलं असतील, राईट, की त्याला नंबरिंग कसं करायचं असतं. परत लिस्टमध्ये अजून भरपूर असतात की स्लॅश उलटा आय वगैरे कसा आणायचा, परत डबल स्लॅश असे असे जे नंबरिंग असतात ना तशा टाईपमध्ये कसं आणायचं ते अनऑर्डर लिस्टमध्ये याला टॅग वगैरे आपण वापरून करू शकतो. तसा मी एक अनऑर्डर्ड लिस्ट घेतल्या. मग त्यात नंतर काय केलं, मी जो डेटा मला पाहिजे जो सर्व्हरवर येणार आहे तो मी बाइंड करणार आहे यात, राईट. नेक्स्ट काय केलं, लोड बटन म्हणजे ह्या बटनावरती मला काहीतरी ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे ऑन क्लिकला त्याच्या बटनला काहीतरी ऑपरेशन करायचे आहे. त्यासाठी मला इथं मी ऑन क्लिक इव्हेंट नाही लिहिला, मी काय केलं याची ID ॲक्सेस केली, म्हणजे हा तुमचा बटन एलिमेंट ॲक्सेस केला आणि तो लोड बटन या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केला. आता इथं मी लेट वापरलं नाही म्हणून असं वाटत असेल, तरी पण मी इथं लेट वापरतो, गडबडीत राहिलं असेल आणि बाकी सगळीकडे वापरले. सो हे दोन व्हेरिएबल बनवली, लेट बटन आणि लिस्ट नावाचं. तर यात मी बटनला ॲक्सेस केलं आणि नेक्स्ट आहे की अनऑर्डर लिस्ट आहे ना ती इथं मी ॲक्सेस केली, त्याला नाव दिलं लिस्ट. नेक्स्ट काय केलं, त्या लोड बटन त्याला मी एक ऑन क्लिक इव्हेंट अप्लाय केला. ऑन क्लिक म्हणजे आपला जो माऊसचा इव्हेंट असतो ना क्लिक इव्हेंट, तो अप्लाय केला. त्याच्यावरती असिंक नावाचं फंक्शन केलं. असिंक म्हणजे काय, असिंक्रोनस चाललं पाहिजे. जर सर्व्हरवरनं इथनं 5 सेकंद घेत असतील तर तुम्ही खालचा डेटा खालचं कोड रन करून काय उपयोगच नाही ना. मग तुम्हाला ॲट द एंड काय होणार आहे, सर्व्हरवरनं डेटा आला नाही, तर तुमची API फेल गेल्या असा काहीतरी एरर शो करेल. मग त्यासाठी मी असिंक्रोनस फंक्शन लावलं. असिंक्रोनस फंक्शनचं काम काय आहे की जिथं जिथं अवेट वापरले तिथं तिथं तुला थांबायचं, जोपर्यंत ते ऑपरेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला तिथं थांबायचं आहे. मग आता मी काय केलं, फेच API वापरली. फेच APIला बाय डिफॉल्ट मी पॅरामीटर कुठले दिले नाहीत. पॅरामीटर दिले नाहीत म्हणजे तो गेट, कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं की बाय डिफॉल्ट तो गेट मेथड वापरतो. गेट म्हणजे काय, फक्त सर्व्हरवरनं डेटा येणार आहे, त्यासाठी मी गेट वापरलं. आलेला डेटा आहे ना मी रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. मग रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये काय तुमचं असणार आहे स्टोअर, ही अख्खीची अख्खी फाईल असणार आहे, अख्खीची अख्खी. पण मला काय पाहिजे, हा तुमचा पॅरामीटर नको आहे, मला फक्त ह्या आतला डेटा पाहिजे. तर मी नेक्स्ट काय केलं, आलेला जो डेटा आहे त्याला मी जेसनमध्ये कन्वर्ट केलं. कुठे गेलं, इथं. हां, मी एक व्हेरिएबल घेतलं डेटा नावाचं, त्याला तुमचा आलेला जो डेटा आहे त्याला जेसनमध्ये कन्वर्ट केलं. ही स्टेप लागतेच, जेसन डॉट जेसन. आणि तोपर्यंत थांब जोपर्यंत तुला कन्वर्ट करत नाही. तर आत्ता माझ्याकडे 4 रोज आहेत म्हणून लोड एवढा काय टाईम नाही लागला. पण इथं मल्टिपल तुम्हाला 10,000 रोज येणार आहेत, 20,000 रोज येणार आहेत ना, त्यावेळेस तुम्हाला वेळ लागणार आहे. मग त्यावेळेस जर तुम्ही अवेट फंक्शन वापरला तरी खालचा UI तुमचा लोड होणार आहे आणि नंतर परत आणि एरर देणार आहे. त्यासाठी मी तिथं पण अवेट फंक्शन वापरलं. नेक्स्ट काय केलं की एक टॅग क्रिएट केला. टॅग क्रिएट कुठे गेला आपण, इथं खाली गेला, सॉरी. आपण जो अनऑर्डर्ड लिस्ट केलेली ना त्याला आपण नल इनिशियलाइज केलं, कारण की आता आपण याच्यात डेटा आपण अपेंड करणार, डेटा भरणार आहे. त्याच्या खाली जी तुमची इथं अनऑर्डर्ड लिस्ट आहे तिथं काहीतरी असा लिस्टचा नंतर लिस्ट असा काहीतरी डेटा मल्टिपल येणार आहे. त्यासाठी मी पहिला जो डेटा असेल, कोणीतरी गार्बेज वगैरे ठेवलं असेल ते क्लिअर करलं, गार्बेज क्लिअर केलं म्हणजे नल इनिशियल केलं, इनर HTML. नेक्स्ट काय केलं, तुमचा जो आलेला डेटा आहे ना हा, त्याच्यावरती मी फॉर इच लूप रिटर्न केला, फॉर इच लूप लावला. फॉर इच लूप काय म्हणतो, ज्यावेळेस मल्टिपल ऑब्जेक्ट्स असतील ना तर मी ऑब्जेक्ट वाईज फिरणार. जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲरेवरती आणि ऑब्जेक्टवरती फॉर इन लूप वापरतो ना, तसं मी फॉर इच लूप वापरलाय. म्हणजे मला अख्खाच्या अख्खा ऑब्जेक्ट फिरवायचा आहे. ऑब्जेक्ट कोणता फिरवायचा आहे, तर हा एक ऑब्जेक्ट आहे ना तो मला पहिल्यांदा फिरवायचा आहे. नेक्स्ट हा ऑब्जेक्ट फिरवायचा आहे, नेक्स्ट हा ऑब्जेक्ट फिरवायचा आहे. त्यासाठी मी फॉर इच लूप लावला. मग ते काय करतो, एक एक पॅरामीटर रिटर्न करतो, म्हणजे एक अख्खा ऑब्जेक्ट आहे. आता इथं ID 1चा पूर्ण अख्खीच्या की लाईन आहे पॅरामीटर पॅर या व्हेरिएबलमध्ये. नेक्स्ट काय केलं, रन टाईमला मी एक क्रिएट इलेमेंट केला. रन टाईमला म्हणजे
ज्यावेळेस फॉर लूप फिरणार आहे, जेवढे पण एलिमेंट्स आहेत तेवढंच मला लिस्ट टॅग पाहिजे ना. जास्त एलिमेंट लिस्ट टॅग करून काय उपयोग नाही. मग त्यामुळे त्यासाठी मी एक रनटाईमला लिस्ट टॅग क्रिएट केला. तो याला नेक्स्ट आहे आता आपण पोस्ट मेथड वापरणार आहे. पोस्ट काय करते, काहीतरी पॅरामीटर पाठवतो आणि काहीतरी रिसिव्ह करते तशा टाईपमध्ये. आता मला पाहिजे HTML टॅग पोस्ट मेथड. इथं मी काय करतो, ॲड स्टुडंट नावाचा एक टॅग घेतो. तर मला ॲड स्टुडंट करायचं आहे. आता ॲड स्टुडंटला कोणत्या कोणत्या फील्ड आहेत आपल्या, त्या फील्ड लागणार. तर इनपुट बॉक्स लागेल. इनपुट बॉक्सला आपल्याला त्याचा टाईप टेक्स्ट असू द्या, बघू नंतर लागला तर. ID त्याचा नेम. नेक्स्ट काय आहे की प्लेस होल्डर, एंटर अ नेम. परत नेक्स्ट इनपुट टॅग, तर त्याचा मार्क्स ID लागणार आहे. IDला मार्क्स बरोबर आहे. त्याचा प्लेस होल्डर असणार आहे एंटर मार्क्स. आता एंटर मार्क्सला आहे ना, त्याचा टाईप आहे ना जो, तो मला नंबर पाहिजे, राईट. याच्यावरती हावर केल्यावरती त्याचं टाईप्स आहे ना ते. नेक्स्ट काय पाहिजे मला, बटन. त्या बटनवरती तुमचं रेकॉर्ड ॲड झालं पाहिजे. ॲड स्टुडंट डिटेल्स. नंतर काय करतो मी, BR टॅग म्हणजे ब्रेक लाईन नाही करणार, एक क्वेश्चन आहे. आता मी काय केलं, HR लाईन म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन क्रिएट केली रन टाईमला. त्या हॉरिझॉन्टल म्हणजे काय केलं, शो स्टुडंट डिटेल, शो स्टुडंट्स डिटेल्स. तिथं मला एक बटन पाहिजे शो करण्यासाठी. त्याला एक ID देतो, लोड BTN बरोबर आहे. लोड स्टुडंट्स. सेम तुमचा अनऑर्डर्ड लिस्टला मगाचाच कोड असणार, त्यात काही वाद नाही, कारण की आपण ते बघितले. हो, इथं हा कोड लिहितो मी, Ctrl+C. कमेंट्स टाकत जावं, कारण की कमेंट्स टाकल्या ना तुम्हाला कळतं तुम्हाला कोड आहे काय आहे. ॲड स्टुडंट डिटेल्स, शो स्टुडंट डिटेल्स. जरी भविष्यात तुम्हाला कोड जरी बघायचं म्हटलं ना, तरी पण कळतं की कशासाठी वापरलं आहे. चांगलीच होय. आता स्क्रिप्ट टॅगमध्ये मला काय काय पाहिजे, या ॲडच्या बटनला कुठे गेला, हे ॲडच्या बटनला काहीतरी ऑपरेशन पाहिजे. तर मला लेट ॲड BTN डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID, त्यांना ॲड BTN केलं. आता नेक्स्ट याच्या ॲड BTNच्या ऑन, आता सजेशन यायला लागले, मग असे येतच नव्हतं. सजेशन आलेली चांगले असतात, टाईम वाचतो. सेम असिंक्रोनस फंक्शन जसं मी सांगितलं तसं असिंक्रोनस वापरायचे, कारण की आपल्याला
6 महिन्याचा एक्सपिरियन्स लेटर लावायचं आहे. आता याच्या काय पाहिजे आपल्याला याच्या क्लिकला लेट एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. न्यू स्टुडंट. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतात? कर्ली ब्रेसेस. तर कर्ली ब्रेसेसमध्ये काय काय येणार आहे? नेम. नेममध्ये येणार आहे तुमचं नेम डॉट व्हॅल्यू. तुमचं बघूया, हे डायरेक्ट केलं तरी चालतं, तुम्हाला कळणार. डायरेक्ट वापरलं तर तुम्हाला समजणार नाही. सो लेट नेम इज इक्वल टू कंट्रोल सी कंट्रोल व्ही नेम झालं तुमचं. तर नेमच्या जागी आपल्याला मार्क्स पाहिजे. ओके, आपण आता काय केलं इथं स्लॅश स्लॅश access elements and their values using long. आता मी नेम डॉट VALUE नेम डॉट व्हॅल्यू म्हणजे काय असतंय? तुमचा जो हा टॅग आहे ना, हा टॅगमध्ये मला व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे इनपुट बॉक्स आहे ना त्याच्यात मला व्हॅल्यू पाहिजे. त्यासाठी मी नेम डॉट व्हॅल्यू, इथं डायरेक्ट नेम डॉट व्हॅल्यू केलं तर चालतं, कारण की इथं मल्टिपल एलिमेंट्स नाहीत म्हणून. म्हणजे असं मल्टिपल तुमच्याकडे इनपुट बॉक्स असणार आहेत, त्याला मल्टिपल्स नाव असणार आहेत ना, मग त्यामुळे आय डीमध्ये कॉन्फ्लिक्ट होतं. कॉन्फ्लिक्ट म्हणजे डबल डबल त्याला कळत नाही कुठला टॅग घ्यायचा आहे, कुठला इनपुट बॉक्स घ्यायचा आहे. त्या कंडिशनमध्ये तसं चालतं. आता कॉमा. नेम नंतर काय आपल्याला पाहिजे की तुमचं मार्क्स. मार्क्स नेक्स्ट आहे मार्क्स, त्याची मला व्हॅल्यू. मार्क्स नाही चालणार इथं, आपण याला टाईप नंबरच दिला आहे ना, त्याला नंबर वापरू. हे नाही वापरलं तरी चालतं. ओके, तर लागेल. आता याचं सांगतो, याला टाईप का म्हणून लागेल ते. मार्क्स डॉट लास्टला एक्सप्लेन करतो. हे मी असं कॉमन केलं की टाईप कन्व्हर्जन, सॉरी असं नाही येणार, टाईप कन्व्हर्जन होतं ना त्यासाठी, की इथं लागलं सांगतो. तुमचं जो जेसनमध्ये जो डेटा आहे ना, तो हो तुमचा नंबर डेटा टाईप आहे. नंबर डेटा टाईप म्हणजे ज्यावेळेस आपण इनपुट बॉक्समधून कोणती पण व्हॅल्यू घेतो ना इनपुट बॉक्समधनं, ते ॲज अ स्ट्रिंगच पकडतं. राईट. मग ॲज अ स्ट्रिंग पकडलेली व्हॅल्यू मला ती इम्प्लिसिटली मी त्याला नंबर क्रिएट केला. नंबर म्हणजे इंटेजर टाईपचं मी त्याला टाईप कन्व्हर्जन केलं. आता हा तुमचा डेटा ऑन क्लिकच्या याला स्टोअर झाला आहे. कशात? न्यू स्टुडंटच्या ह्याच्यात. नेक्स्ट काय केलं मी याच्यात ऑन क्लिकला मला आता ऑपरेशन करायचे आहेत ना, तर लेट रिझल्टमध्ये अवेट फेच कुठे गेलं, आता यात सांग फरक काय काय आहे. इथं मी तुमची API कॉल केली, आता त्याची बॉडीची बारी आली. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शनल पॅरामीटर, ही पेजमध्ये ऑप्शनल पॅरामीटर्स कोणते कोणते असतात, त्याची मेथड कोणती वापरणार आहे आपण? पोस्ट मेथड वापरणार आहे. नेक्स्ट काय की त्याचे हेडर्स म्हणजे ॲप्लिकेशन कोणतं आहे ते. तर हेडरचं टाईप आहे कंटेंट
डबल कोटमध्ये सजेशन कामा येईल. कंटेंट टाईप आणि ॲप्लिकेशन AWLICTION/JSON. ओके, तर हा झाला त्याचा हेडर. जरी हेडर पाठवलं नाही पाठवलं तरी चालतं, पण एक चांगली सवयसाठी, कारण की आपण नॉर्मल जावास्क्रिप्ट यूज करतोय त्यासाठी ते हेडर लागतं. नेक्स्ट काय आहे की आपली बॉडी. बॉडी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय डेटा पाठवणार आहे, त्यासाठी ते बॉडी. आता बॉडीमध्ये काय येणार आहे, तुमचा जेसन डॉट स्ट्रिंगीफाय म्हणून मेथड आहे. स्ट्रिंगीफाय काय करते, जसं मी तुम्हाला सांगितलं की आलेला डेटा जेसनमध्ये कन्वर्ट करतो ना, तसंच आपल्याला ह्यो जो डेटा आहे ना तो जेसन फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतं पाठवण्यासाठी. जेसन डॉट स्ट्रिंगीफाय, जर याच्यावरती हॉवर केलं ना तर त्याची की सेम तसंच वर्क करतं की व्हॅल्यूमध्ये. आणि +1 ओव्हरलोडिंग. आणि याला आपण कोणता डेटा पाठवणार आहे, तर हा न्यू स्टुडंटचा डेटा. तुमचं हे फेच फंक्शन झालं इथं. पोस्ट मेथड. नेक्स्ट काय केलं मी, सेम आलेला तुमचा जर इथनं काहीतरी डेटा येणार आहे त्यासाठी इथं हे फंक्शन संपलं, कारण की रिस्पॉन्स काहीतरी येणार आहे ना, त्यासाठी लेट डेटा इज इक्वल टू अवेट कोणतं RES. ह्याच्यात आपण स्टोअर करणार आहे काहीतरी डेटा, तर RES मध्ये आलेला डेटा जेसनमध्ये कन्वर्ट कर. आणि परत एक अलर्ट बॉक्स दे. अलर्ट बॉक्समध्ये काय टाक, स्टुडंट ॲडेड विथ ID. तर कॉन्कॅटिनेशन तुमचा आलेला डेटा डॉट ID. आता मी हे अलर्ट केलं. आता मी जर का रन केलं, ओके, हॉरिझॉन्टल लाईन पडल्या, ॲड स्टुडंट्स पडलाय. आता इंटर नेम पाटील नाव होतं का नाही, शुभम टाकून, शुभम मार्क्स, त्याला 55 मार्क्स आहेत. ॲड केलं, ते ॲड कॉमन होईना. रेफरन्स नंबर इन प्रॉमिस डिनाइड ॲड बटन डॉट ऑन क्लिक. ॲड बटन डॉट ऑन क्लिक बरोबर तर आहे. ॲड बटन ऑन क्लिक, ॲड बटन आपण बटनलाच वापरले, त्याला असिंक्रोनस फंक्शन अप्लाय केलंय. जर का मी हे कमेंट केलं, नंबर इज नॉट डिफाइंड. नंबर आय थिंक हे लागतच नाही, डायरेक्ट वापरलं तरी चालतं. नंबर इज नॉट डिफाइंड, नंबर कुठं आहे? बरोबर तर आहे. मार्क्स डॉट व्हॅल्यू, एकदा बघूया. असं
काहीतरी टाकलं, 41 केलं. इन प्रॉमिस ॲड बटन ऑन क्लिक. इन प्रॉमिस नंबर इज नॉट डिफाइंड. सो व्हॉट विल वी डू? नेम तर बरोबर आहे. NRK is number is. जर काही तुम्ही मार्क्स डॉट व्हॅल्यू टाकलं डायरेक्ट, इथं काहीतरी 13 मार्क टाकले. स्टुडंट ॲडेड विथ ID 00AA असं का म्हणते ID? बरं बघूया, ॲड तर झालं. david.json. ओके, मी तुम्हाला सांगितलं की त्याला ID भेटली, मार्क्स भेटलं, त्याला नेम का म्हणून भेटलं नाही? कुठे गेलं हे? नाही आपला डेटा पोस्टचा. नेम डॉट व्हॅल्यू, नेम डॉट व्हॅल्यू बरोबर तर आहे. जर काही ते असं केलं 45 ॲड स्टुडंट BE 6E. राईट. ह्या 2 तर एरर सॉल्व झाल्या. आता मला नंबर्सची पाहिजे. नंबर्सची म्हणजे कुठं आहे हे? नंबर्स इथं Ctrl+X केलं. काहीतरी आता टाकतो. पाटील एंटर मार्क्स 56 ॲड स्टुडंट 2E 55. तर आता हे 2E 55 ॲड झालेला आहे का? तर झाला आहे. हे चुकीचा डेटा आहे, हे तो उडावतो मी. तर असं डेटाबेसमध्ये आपली ॲड मेथड क्लिक होत्या. सो नेक्स्ट काय करायचं आपल्याला? तुमचं लोड झालं पाहिजे, राईट. तुमचा लोडचा कोड कुठं आहे? हा तुमचा झाला फेच लोड. सिंक फंक्शन कुठं आहे? लोड बटन. Ctrl+C कॉपी पेस्ट केले, त्यामुळे जरा एरर आले नाही पाहिजेत. लोड बटन, हां बरोबर आहे. पॅरामीटर जर का मी लाईव्ह केलं, ओके, तर वर्किंग फाईन, नो प्रॉब्लेम. तर नेक्स्ट काय करायचं आहे मला? पहिल्यांदा कोड इथपर्यंत आधी समजलं होतं, कारण की 2-3 चुका झाल्या, त्यामुळे मला वाटतंय हे नाही लागत. फक्त आपल्याला नेम प्रॉपर्टी लागली, नेम कळलंच नाही. आपण काय केलं, एक रँडमली आहे ना, रँडमली म्हणा एक पोस्ट मेथड वापरले. पोस्ट मेथड म्हणजे काय करतं, आपल्याला डेटा व्हॅल्यूज पाहिजेत आणि आपण इथं आहे ना ॲटो इन्क्रीमेंट लावला. डेटाबेस आपला जेसन आहे ना, जसं आपण ह्याच्यात .NET म्हणा नाहीतर जावामध्ये ऑटो इन्क्रीमेंट वगैरे फंक्शन लावून आहे ना, त्याचं त्याला आपण एक युनिक ID देऊन 3, 4, 5, 6 अशा ID देऊन ते ऑटोमॅटिक घेतं. पण आपण तिथे ऑटो इन्क्रीमेंट लावलं त्यामध्ये त्याची जी ID आहे ना, त्याचं ते ऑटो इन्क्रीमेंटने घेते, त्याला जी घ्यायची आहे ती युनिक की. नेक्स्ट आपण काय केलंय, एक बटन दिलंय ॲड बटन. ॲड बटनच्या क्लिकला आहे ना, आपण एक फंक्शन कॉल केलंय.
फंक्शन कोणतं कॉल केलं? असिंक्रोनस फंक्शन. तर या असिंक्रोनस फंक्शनमध्ये आपण काय केलं? एक रन टाईमचा जो पण त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आहे ना, जो पण डेटा आहे त्याच्या आपण त्या डेटा कलेक्ट केला. इथं डेटा कलेक्ट काय काय केला? त्याचं नावाची व्हॅल्यू आणि तुमचा जो आलेले जे मार्क्स आहेत ना ते स्ट्रिंग घेतं. पण आपल्याला स्ट्रिंग पाठवायचं ना, आपल्याला त्याला इंटीजर किंवा नंबर टाईपचा डेटा पाहिजे. आता तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये नंबर्स डेटा टाईप असतो, जसं CPP मध्ये वगैरे इंटीजर फ्लोट असतो ना, तसं जावास्क्रिप्टमध्ये नंबर टाईपचा डेटा टाईप असतो. मग आपण त्याला काय केलं? इम्प्लिसिटली कन्वर्ट केलं. कशाला कन्वर्ट केलं? मार्क्स डॉट व्हॅल्यू. मार्क्स काय आहे? तुमचा एक इनपुट बॉक्स आहे. असा काहीतरी इनपुट बॉक्स आहेत ना, त्यातला हा तुमचा मार्क्स आहे आणि हा तुमचा नेम आहे. मग ह्या मार्क्सला इथं आम्ही कन्वर्ट केलं. नेक्स्ट काय केलं? API कॉल केली नेक्स्ट मेथडला. इथं स्टुडंटचा एक ऑब्जेक्ट बनवला. नेक्स्ट आपण एक API कॉल केली. त्या API मध्ये आपली मेथड कुठले? पोस्ट आहे. जर इथं गेट असतं तर गेट. परत हेडर म्हणजे काय? ॲप्लिकेशन डॉट जेसन कंटेंट टाईप. तुमचा जो कंटेंट आपण पाठवणार आहे किंवा रिसिव्ह करणार आहे ना, ते इथं कंटेंट टाईप लिहायला लागतं. तर त्याला आपण नाव दिलं कंटेंट टाईप ॲप्लिकेशन डॉट जेसन. नेक्स्ट काय केलं? तुमचा जो पण ॲरे त्याला आपण जेसनमध्ये कन्वर्ट केलं. जर आपल्याला इथं तुम्ही बघितलं असेल, जर सर्व्हरवरनं डेटा आला तर त्याला इथं डॉट जेसन आपण कन्वर्ट करतो, रिझल्ट डॉट जेसन. तसं पाठवायचं असेल डेटा तर जेसन डॉट स्ट्रिंगीफाय म्हणून मेथड आहे, जेसन डॉट स्ट्रिंगीफाय. तर ती त्याला कन्वर्ट करते. नेक्स्ट काय केलं? त्याच्या नेक्स्ट लाईनला आपण त्याच्याकडनं जो रिसिव्ह पॅरामीटर होते, ह्या रिझल्ट व्हेरिएबलमध्ये काहीतरी रिसिव्ह होणार आहे, तर रिसिव्ह झालेला पॅरामीटर आपण जेसनमध्ये कन्वर्ट केला आणि तो डेटा या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. नेक्स्ट काय केलं? आपण अलर्ट केलं. अलर्ट का? म्हणजे जर सक्सेसफुली ॲड झाला असताना तर आपण त्या युनिक ID त्याची फक्त प्रिंट केली की कोणता डेटा रिसिव्ह झाला आहे. त्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे? अलर्टच्या जागी आता हे फंक्शन कॉल करायचं आहे. आता या फंक्शनला आपण इथं काहीतरी असं नाव देणार आणि त्या फंक्शनचं नाव इथं फक्त पेस्ट करणार. एवढंच करायचं आपल्याला. नेक्स्ट काय केलं? लोड बटन. लोड बटनच्या याला क्लिकला असिंक्रोनस परत फंक्शन. सेम मगाचा कोड कॉपी पेस्ट आहे, त्यात काही फरक नाही. जो लोड स्टुडंट्स आहे ना तोच इथं मी कॉपी पेस्ट केला आहे कोड. सो गेलं क्लिअर ड्रॉइंग. पोस्ट मेथड कळली का? दोन टाईप करा. 10 गेट बाय ID डॉट HTML. H2 टॅग गेट बाय ID. इथं इनपुट एक बटन येणार आहे आणि तुमचा आपल्याला डेटा पॅराग्राफमध्ये आपण ठेवता बघूया कसं होतंय. इनपुट टॅगमध्ये काय येणार आहे? युनिक ID VT ID, त्याचा प्लेस होल्डर इंटर ID. तुमचं आता बटनला गेट नाव देऊ. नेक्स्ट काय आहे की त्याला ID गेट ID BTN असं काहीतरी नाव दिलं. तर पॅराग्राफमध्ये काय पाहिजे? सिंगल व्हॅल्यू, कारण की ID ना आपण सिंगल असं काहीतरी ID दिली, त्याला एक सिंगल व्हॅल्यू येणार आहे. नेक्स्ट आपण काय केलं? स्क्रिप्ट टॅगमध्ये गेट डॉक्युमेंट नाही सॉरी लेट व्हॅलिडिटी गेट ID BTN इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. त्याला पॅरामीटर हा वाला पॅरामीटर पाठवला आणि त्या गेट ID BTN त्याचा ऑन क्लिक इव्हेंट अप्लाय केला. त्या ऑन क्लिक इव्हेंटला मला असिंक्रोनस फंक्शन पाहिजे. असिंक्रोनसला
ॲरो फंक्शन. ओके, त्यात आपण एक युनिक आय डी नावाचं व्हेरिएबल घेतलं. गेट आय डी म्हणजे हा असणार आहे. तर इथं कंट्रोल व्ही लेट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, त्याला पॅरामीटर हा पाठवायचा. सो लेट आय डी इज इक्वल टू गेट आय डी डॉट व्हॅल्यू. आपल्याला काहीतरी पाहिजे, म्हणजे त्या इनपुट बॉक्समधल्या आहे ना आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला, लेट रिझल्ट. रिझल्टमध्ये काय, ते अवेट फंक्शन. अवेट फंक्शन म्हणजे कशासाठी अवेट फंक्शन नाही, ते फेचची API वेट कर. कोणती कुठं गेला, ही तुमची API आहे ना, कंट्रोल C आणि कंट्रोल V. आता याच्या पुढं काय लागतं माहिती आहे का, कंट्रोल Z करू. पॅरामीटर जर ॲड करायचे असतील तर तुम्हाला बॅकटिक असं वापरावं लागतं, परत स्लॅश, आणि याला तुम्हाला आय डी पाठवायचे आहे. आय डी कशी पाठवणार, स्टोअर केलेली आय डी, असं तुम्हाला सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट काय आहे, इफ एल्स कंडिशन आता वापरायच्या. आल्याला रिझल्ट res डॉट ओके नॉट ओके, तर तुमचा जो सिंगल पॅराग्राफ आहे तो पण आपल्याला घ्यायला लागेल. लेट सिंगल इज इक्वल टू गेट एलिमेंट बाय आय डी डॉमने ॲक्सेस केलं, ते एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. सिंगल, त्याचं मला INR इनर एस्टिमेट डायरेक्ट टेस्टच आपण अप्लाय करू. टेक्स्टमध्ये काय लिहिणार आहे, स्टुडंट नॉट फाउंड. ही इफ एल्स कंडिशन आहे, आणि रिटर्न इथनंच रिटर्न जा. जर तो इफमध्ये नाही गेला तर काय होणार आहे, लेट स्टुडंट नावाचा एक व्हेरिएबल घेतलं इज इक्वल टू आलेला तुमचा रिझल्ट, तो पार्स केला पाहिजे कशात, जेसनमध्ये. नेक्स्ट काय केलं, तुमचा जो सिंगल पॅराग्राफ आहे त्याचं इनर टेक्स्टला पण काय असाइन करणार आहे, स्टुडंट डॉट आय डी, राईट, कॉन्कॅटिनेशन डबल कोटमध्ये स्पेस स्लॅश नाही तर डबल असं देऊ काहीतरी, स्पेस, परत कॉन्कॅटिनेशन स्टुडंट डॉट नेम, परत कॉन्कॅटिनेशन, परत डबल कोटमध्ये परत नेम नंतर मायनस काहीतरी देऊ, परत स्पेस, परत कॉन्कॅटिनेशन आणि STU डॉट MARAS असं काहीतरी डेटा येणार आहे. ओके, आता मी जर काही पेज लोड केलं, आता इथं मी आय डी पाठवतो काहीतरी अशी, तर गेट आला स्टुडंट नॉट फाउंड, या नावाचा स्टुडंट नाही, एक नंबरचा पाठवला. गेट अनडिफाइंड का म्हणते, 2 नंबरचा जर केला बरोबर तर आहे. रिझल्टमध्ये आपण हे घेतलं, डॉट जेसन केलं, भेटतंय का नाही, कधी कधी मला शंकाच येते.
बरोबर आहे पोर्ट. बर, टाइप्स काढून टाकलं तर बरोबर तर आहे. ओके, तर बघूया आता हे रन होतंय का ते. तर हम्म. तर चूक काय झालेली माझ्याकडून, जसं मी तुम्हाला सांगितलं की असिंक अवेटचा इथं ज्यावेळेस तुम्ही एपीआय कॉलिंग करता ना, तर असिंक अवेट का म्हणून वापरायला लागतं, आणि त्याच्यातच प्रॉमिस वगैरे जर वापरलं ना, तर एवढे असे जे किरकोळ चुका होतात त्या होत नाहीत. सो यात आपण काय केलंय, एक इनपुट टॅग घेतलाय ज्यात युनिक आय डी स्टोअर करणार आहे आपण. युनिक आय डी म्हणजे 1 2 3 4 अशा टाईपमध्ये इनपुट, युजरकडे इनपुट घेणार आहे. नेक्स्ट काय केलं, त्या बटनला काहीतरी प्रोसेस का होणार आहे, प्रोसेस झालेली व्हॅल्यू या पॅराग्राफमध्ये मी अप्लाय करणार आहे. नेक्स्ट काय केलं, हे बटन आणि तुमचं जे पॅराग्राफ आहे ना, त्यांच्या युनिक जे आय डी एलिमेंट सिलेक्ट आहे, गेट एलिमेंट बाय आय डी सिलेक्टर्स आहेत ना तुमचा डॉम, त्यांना मी ॲक्सेस केलं आणि ते एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. नेक्स्ट काय केलं, या बटनला मी एक ऑन क्लिक इव्हेंट अप्लाय केला, त्याला मी असिंक्रोनस फंक्शन अप्लाय केलं. असिंक्रोनस अप्लाय केल्यानंतर मी काय केलं, परत तुमचा गेट बाय आय डी, म्हणजे गेट आय डी कुठं आहे, हा तुमचा इनपुट फील्ड आहे ना, त्यातली मला व्हॅल्यू पाहिजे, ती मी या आय डी व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली. नेक्स्ट काय केलं, तुमची एपीआय कॉल केली आणि एपीआयला कोणती आय डी पाठवायची आहे ना, इथं ती मी आय डी पाठवली. राईट. नेक्स्ट काय केलं, जर तुमचा रिझल्ट नॉट ओके, म्हणजे तुमचं काय ते रिझल्ट आहे ना पॉझिटिव्ह देणार आहे, ओके किंवा एरर, तर एरर आला तर यात जाणारच नाही. सॉरी, एरर आला तर यात जाणार आणि इथनंच तुमचं फंक्शन रिटर्न होणार. आणि जर एरर आला नाही तर तुमचं फंक्शन इथं खाली एक्झिक्यूट होणार, असं तेच आहे. तर माझ्याकडनं आत्ता काय झालेलं, हा तुमचा अवेट शब्द आहे ना, तो लिहायचा राहिलेला. अवेट शब्दामुळं काय होतं की इथून आला तो इथं थांबला, तर नेक्स्ट काय केलं, या कन्व्हर्जनसाठी वेळ लागतो ना काहीतरी 1 2 मिली सेकंद, नाही तर 500 100 मिली सेकंद लागले असतील. तर ह्या अवेट शब्द न वापरल्यामुळे आहे ना, तेव्हा इथं थांबलाच नाही, डायरेक्ट इथं गेला आणि इथं गेल्यानंतर त्याला कळणारच की मला करायचं आहे काय वर्किंग. सो अशा किरकोळ चुका होत्यात. अनडिफाईन्ड आलं म्हणजे असं, ते अवेट नव्हतं वापरलं त्यामुळे ते अनडिफाईन्ड येत होतं. मग ते अवेट त्यासाठी वापरायचं की जेसन कन्व्हर्जनला जे टाइम लागतो ना, तो थांब बाबा वेळ घे, तोपर्यंत खाली काय जाऊ नकोस, त्यासाठी ते अवेट वापरलं. आणि नेक्स्ट आलेली जी व्हॅल्यू आहे, आपण नंबरनं फाइंड केलं नाही तर ती आलेली व्हॅल्यू याच्यात आपण अप्लाय केली आणि हा डेटा परत इथं असा स्टोअर केला आहे. जर तुम्हाला कोड बघायचा आहे, तिथं मी काहीतरी टाकलं 2, तर आता 2 नंबर आला सुभाष 60. नेक्स्ट काय केलं 3, तर गेट, असा तुमचा डेटा आहे. जर का मी इथं अवेट वापरलं नाही तर आता असिंक्रोनस फंक्शन कसं वर्क होते बघा. इथं मी 1 वापरलं, गेट आलं का तुमचं अनडिफाईन्ड, म्हणजे हा तुमचा अनडिफाईन्ड कोलन अनडिफाईन्ड परत स्लॅश परत अनडिफाईन्ड, हा तुमचा याच्यासाठी असिंक आणि अवेट हे किती महत्वाचे आहेत. सो